नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या शाखा भाई या युट्यूब चॅनलवरती। तर सगळेजण कसे आहेत, बरे आहेत ना? तर सगळेजण खुश राहा, आनंदात राहा आणि आपले शाखा भाईची व्हिडिओ एन्जॉय करत राहा। तर आज तुम्ही थंबनेलवरनं आणि टायटलवरनं समजलं असालच की आजचा आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती असणार आहे। तर आज आपण आपल्या पालघरच्या ज्या फेमस युट्यूब कलाकार आहेत, ॲक्ट्रेस आहेत, त्यांच्याविषयी थोडीशी माहिती आपण जाणून घेणार आहोत की कोण कुणाचं लग्न झालेलं आहे, कोण कोण सिंगल आहेत आणि ज्यांचे लग्न झालेलं आहे ते कुणासोबत लग्न झालेलं आहे। बरेच असे मित्रांनो महाराष्ट्रामधले व्ह्यूअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, जे पालघरचे गाणे बघतात पण त्यांना माहित नाही की कोण कुणाचं लग्न झालेलं आहे आणि लग्न झालेलं आहे तर ते कुणासोबत झालेलं आहे। तर आज आपण हे जाणून घेणार आहोत आपल्या व्हिडिओमधून। तर आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि असेच नवनवीन शाखा भाईची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शाखा भाई युट्यूब चॅनलला आता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मेरा नाम शाखा है। तर मित्रांनो स्टार्टिंगलाच येत आहे सरस्वती सातवी। तर आता आपण सरस्वती सातवी बद्दल बोलूया। तर आपल्या सर्वांना माहितच आहे की सरस्वती सातवी ही आपल्या पालघर जिल्ह्याची उत्कृष्ट नावाजलेली अशी युट्यूब कलाकार आहे। आपल्याला माहित आहे की सरस्वती सातवीने आपल्या पालघर जिल्ह्याला आतापर्यंत भरपूर असे हिट गाणे दिलेले आहेत आणि 2020 मध्ये तेव्हा सरस्वती सातवी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर अशी फेमस होती। तर 2024 मध्ये सरस्वती सातवीचं लग्न झालेलं आहे। आपल्या पालघरची फेमस युट्यूब कलाकार ती म्हणजेच दर्शना झिरवा। तर दर्शनाच्या मोठ्या भावासोबत म्हणजेच अजय झिरवासोबत सरस्वती सातवीचं लग्न झालेलं आहे। तर मित्रांनो पुढे येत आहे दादडे खडकी गावामधल्या आपल्या पालघर जिल्ह्याच्या दोन फेमस युट्यूब कलाकार दीक्षा हन आणि ऐश्वर्या हन। तर ऐश्वर्या हन हिने आपल्या पालघर जिल्ह्याला आतापर्यंत भरपूर असे हिट गाणे दिलेले आहेत। तसेच दीक्षा हन हिने पण आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर अशा हिट गाण्यांमध्ये काम केलेलं आहे। 2019 मध्ये ऐश्वर्या हन आणि दीक्षा हन आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर अशा फेमस होत्या। तर ऐश्वर्या हन आणि दीक्षा हनचं लग्न 15/5/2024 मध्ये झालेलं आहे। तसेच ऐश्वर्या हनच्या नवऱ्याचे नाव आहे महेंद्र झोप। ऐश्वर्या हनचं सासर आहे मुकाम सावरा इंबूर। दीक्षा हनच्या नवऱ्याचे नाव आहे अरुण वरठा। तर दीक्षा हनचं सासर आहे मुकाम दादडे पालवपाडा। याच्यानंतर पालघरची फेमस अशी युट्यूब कलाकार येत आहे ती म्हणजे साक्षी पागी। तर आपल्या सर्वांना माहितच आहे की साक्षी पागी सध्या पालघरमध्ये भरपूर अशी चर्चेमध्ये आहे। सध्या साक्षी पागीची पालघरमध्ये भरपूर अशी गावठी गाणी येत आहेत। तर साक्षी पागीचे लग्न 14/5/2023 मध्ये झालेलं आहे। साक्षी पागीच्या नवऱ्याचे नाव आहे समीर बांबरे। तसेच साक्षी पागीचं सासर आहे कोलीपाडा ओंदे। तर मित्रांनो पुढे येत आहे आपल्या पालघरची फेमस सिंगर ती म्हणजेच अस्मिता वंजारा। तर अस्मिता वंजाराने आपल्या पालघरमध्ये भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये आपला आवाज दिलेला आहे, सिंगिंग केलेलं आहे। अस्मिताच्या आवाजातले भरपूर असे गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट झालेले आहे। अस्मिताच्या आवाजातलं पहिलंच गाणं आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट झालेलं होतं, ते गाणं आहे ओ माझी जानू ग। तर अस्मिताचं लग्न 2 एप्रिल 2024 मध्ये झालेलं आहे। तर अस्मिताचं सासर आहे वेवजीव बावलपाडा। अस्मिताच्या नवऱ्याचे नाव आहे अजय राजड। मित्रांनो यांच्यानंतर पालघरची फेमस सिंगर येत आहे ती म्हणजे संजना रावते। सध्या पालघरमध्ये संजना रावतेच्या आवाजात भरपूर असे गाणे येत आहेत। पालघरमध्ये सध्या दिवसाला 5-5 गाणे युट्यूबवरती अपलोड होत असतील आणि या गाण्यांमध्ये फक्त संजना रावतेचाच आवाज असतो। तर संजना रावतेचे लग्न 22/5/2022 मध्ये झालेलं आहे आणि संजनाच्या नवऱ्याचे नाव आहे अक्षय वैजल। तर संजनाचं सासर आहे सातकोर वैजल पाडा। पुढे येत आहे पालघरची फेमस सिंगर ती म्हणजेच काजल रावते। तर काजल रावते ही पण आपल्या पालघर जिल्ह्याची फेमस उत्कृष्ट नावाजलेली अशी सिंगर आहे। काजल रावतेने तिच्या आवाजात पालघर जिल्ह्याला भरपूरसे हिट गाणे दिलेले आहेत आणि काजल रावतेच्या आवाजातले भरपूरसे गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट झालेले आहेत। तर काजल रावतेचे लग्न 3 एप्रिल 2022 मध्ये झालेलं आहे। काजल रावतेच्या नवऱ्याचे नाव आहे संदेश भोये। तर काजल रावतेचं सासर आहे दाभाड चिंचपाडा। तर मित्रांनो पुढे येत आहे पालघरची फेमस ऍक्टर ती म्हणजे संजीवनी शिंदा। तर संजीवनी शिंदा हिचे पण गाणे तुम्ही बघितले असतीलच। संजीवनी शिंदाचे पण गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे असे हिट झालेले आहेत। तर संजीवनी शिंदाचा साखरपुडा झालेला आहे आणि लवकरच संजीवनी शिंदाचं पण लग्न असणार आहे। संजीवनी शिंदाचं जेव्हा लग्न असेल तेव्हा त्याच्यावर मी व्हिडिओ बनवीनच। तर पुढे येत आहे सारिका पाचलकर। तर सारिका पाचलकरचं अजूनपर्यंत काय लग्न वगैरे झालेलं नाही। तिचा बॉयफ्रेंड आहे की नाही हे काय माहित पडलं नाही। जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। पुढे येत आहे नैनिता काकरा। तर नैनिता काकरा सुद्धा मित्रांनो अजूनपर्यंत सिंगल आहे। त्याच्यानंतर पुढे येत आहे साक्षी डोंगरे। तर साक्षी डोंगरे सुद्धा अजूनपर्यंत मित्रांनो सिंगल आहे। त्याच्यानंतर पुढे येत आहे पायल वरठे। तर पायल वरठे पण अजूनपर्यंत मित्रांनो सिंगल आहे। यांच्याबद्दल काय मित्रांनो फारशी माहिती भेटली नाही। जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। याच्यानंतर मित्रांनो पुढे येत आहे प्रीती भोये। तर प्रीती भोये विषयी पण मित्रांनो काय माहिती भेटली नाही। प्रीती भोये पण अजूनपर्यंत वाटतं सिंगल आहे। तर तुम्हाला जर काही माहित असेल प्रीती भोये विषयी तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। याच्यानंतर पालघरची सर्वात जास्त नावाजलेली फेमस ऍक्टर येत आहे ती म्हणजे दर्शना झिरवा। तर दर्शना झिरवा विषयी आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की दर्शना झिरवा अजूनपर्यंत सिंगल आहे।
बाकी ह्या ज्या सर्व फेमस सिंगल ऍक्टर आहेत यांच्याविषयी जर तुम्हाला काही माहित असेल, यांचा बॉयफ्रेंड आहे की नाही, नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, असा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ. तर ह्या ज्या कलाकार आहेत त्यांचे काही जणांचं त्यातलं लग्न झालेलं आहे आणि बाकीच्या कलाकार आहेत ते सिंगल आहेत. तर ज्या कलाकार सिंगल आहेत तर त्यांच्याविषयी जर तुम्हाला काही घटना माहीत असतील की त्यांचा बॉयफ्रेंड आहे की नाही, तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता. बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि ह्या कलाकारांपैकी तुमची आवडती कलाकार कोणते हे नक्की कमेंटमध्ये सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच नवनवीन शाखाभाईची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शाखाभाई युट्यूब चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा. तर चला लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मेरा नाम शाखा है. निर्जने